सगळ्यात पहिले मी तुम्हाला रोखतो, त्या ठिकाणचा पुतळा तुम्ही बसवलाय का? जो अश्वारूढ बसवला तो मीच बसवलाय. अच्छा, त्याच्या आधी जो गावात बसला गेलेला होता ग्रामपंचायतीच्या समोर तो संजीवनीताईने बसवलेला आहे. आता तुम्ही म्हटलात की त्या बोरी किंवा परभणी तालुक्यातला जिल्ह्यातला तो एक किस्सा झाला. त्यानंतरचा एक अतिशय महत्त्वाचा किस्सा जो की संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे, ते आहे चिखला गावचा. हां, आता या चिखला गावच्या या संदर्भाने प्राथमिक माहिती काय सांगाल? चिखला गावचं ज्या दिवशी प्रकरण झालं त्या दिवशी मला 8-8:30 वाजता आमचे महाराष्ट्र. सगळ्यात पहिले मी तुम्हाला रोखतो, त्या ठिकाणचा पुतळा तुम्ही बसवलाय का? जो अश्वारूढ बसवला तो मीच बसवलाय. अच्छा, त्याच्या आधी जो गावात बसला गेलेला होता ग्रामपंचायतीच्या समोर तो संजीवनीताईने बसवलेला आहे. ओके, कॅरी ऑन, पुढे सांगा. रात्री 8-8:30च्या दरम्यान आमचे जे प्रवक्ते आहेत धर्मवीर प्रतिष्ठानचे, आपले प्रवीण नागरे म्हणून आहेत वंजारी समाजाचे, त्यांनी मला फोन केला. दादा म्हणे चिखला ह्या गावामध्ये ताईवर असा असा अन्याय झाला आहे आणि तो करणारा दुर्दैवी गोष्ट अशी आहे की तो वंजारी समाजाचा सरपंच आहे म्हणून सांगितलं जाते, तर तुम्हाला उद्या सकाळी तिथे पोहोचावं लागते. मी प्रवीणला एवढंच म्हटलं, प्रवीणदा मी उद्या सकाळी पोहोचतोय. आणि तिथं जाताना आम्ही महाराष्ट्रात एकमात्र अशी संघटना आहे ज्याच्यात 18 पगड जातीचे लोक काम करत आहेत. तिथं प्रवीण नागरे होता, संभाजी आगा होता, सलमान खान होता, बाळराज आवारे होते, मयूर होता, म्हणजे ओबीसी, दलित, मराठा सगळे लोक तिथं आम्ही ताईच्या पाठीमागे उभा राहायला गेलो होतो. आम्हाला 2 गोष्टी मान्य नव्हत्या. एक, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, यांच्या स्मारकाला विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे. त्याच जिथे बसले ना आहे तिथेच ते राहायला पाहिजे. तुमचा काय रस्ता असेल, तुमची ग्रामपंचायत असेल, ते थोडी बाजूला करा ना, महाराजापेक्षा मोठं काय. हा एक विषय. दुसरी गोष्ट, कुठल्याही जाती धर्माचा प्रश्न येत नाही. आपल्याला जे शिवरायांनी शिकवलेलं आहे की प्रत्येक स्त्रीची इज्जत आपण केली पाहिजे, मातेसमान तिला बघितलं पाहिजे. त्या स्त्रीची ती अवस्था बघून आम्हाला राहवलं नाही, म्हणून आम्ही आमच्या बहिणीसाठी तिथं गेलोत. आणि गेल्यानंतर तिथली परिस्थिती बघता मी माझ्या बहिणीला शब्द दिला होता, ताई तुझे संघर्ष शिवाजी महाराजांसाठी केलाय, त्या संघर्षात शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही तुझ्यासोबत आहोत. आणि तिथंच दिवस मावळण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक बसेल हा शब्द दिलेला आम्ही पूर्णत्वास नेला आणि तो 100% पाळला. आता जो ग्रामपंचायतीच्या समोरचं जे स्मारक होतं त्या संदर्भाने हा वाद उफाळून आलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही अश्वारूढ स्मारक हे वेगळ्या ठिकाणी बसवलंय की तिथंच बसवलं? नाही, आहे तिथंच बसवलंय. बरं, तर आता जो ग्रामपंचायतीच्या समोरचं स्मारक होतं त्या संदर्भाने काय सांगाल? नेमकं ते प्रकरण काय? मला त्या प्रकरणाबद्दल एवढीच माहिती मिळाली की ते स्मारक बसवल्यानंतर गावातील काही लोकांचा तिथं बसू नका म्हणून विरोध होता, ते दुसरीकडे बसवा. परंतु माझं त्यांना तेच सांगणं आहे, एकदा शिवाजी महाराज एका जागेवर स्थापन झाले, अख्खा महाराष्ट्र त्यांचा आहे, तिथून काढण्याचं ना मी ना तुम्ही ना कोणीही तो स्वप्नही नाही बघितलं पाहिजे आणि प्रयत्नही नाही केला पाहिजे. त्यामुळे ते प्रकरण काय याच्याशी माझं मतच नाही आहे. माझं मत आहे, मी शिवरायांच्या विचारावर चालतो, मी कुठल्या जातीचा विचार नाही करत. पहिला प्रश्न माझ्या बापासाठी मी तिथं गेलो. दुसरा प्रश्न, माझ्या बापाने माझ्या बहिणीची आईची इज्जत करायला शिकवली, तिच्या इज्जतीसाठी आम्ही तिथं गेलेलो आहे आणि तेवढ्याच गोष्टीसाठी आम्ही त्या कार्यात होतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कुठल्याही गोष्टीशी काही घेणं देणं नाही आहे. आता तिथे एक NDTVच्या पत्रकारांनी एका त्या गावातील ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी एक थोडक्यात प्रकार सांगितलेला, मला वाटतं तुम्ही तो बाईट पाहिलेला असावा, की सगळ्यात सुरुवातीला आमच्या सगळ्यांचं इथे एकाच चबुतऱ्यावरती एकाच ओट्यावरती 2 पुतळे बसवण्याचं ठरलं होतं असं त्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामध्ये पहिला पुतळा हा छत्रपती शिवरायांचा आणि दुसरा पुतळा हा स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांचा, असे 2 पुतळे चिखला या गावामध्ये आम्ही बसवणार होतो असं तिथलं नागरिक सांगतात, तिथले ग्रामस्थ सांगतात. तर तशा पद्धतीचं वातावरण तिकडे होतं का? काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी जे सांगितलंय ना त्या गावकऱ्याला माझं एकच सांगणं आहे, ज्या छत्रपती शिवरायांचाच आदर्श घेऊन ज्यांच्या नावावरच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी हे सर्व कार्य केलंय आणि आज त्यांना सर्व 18 पगड जात मानते, तर त्या गोपीनाथ मुंडेला कधी अभिमान वाटला असता माझं तिथं स्मारक न होता शिवरायांचं झालं असतं. पण मग एका ओट्यावरती 2 स्मारक आपल्याला बसवायचे आहेत, एक स्मारक हे छत्रपतींचं असेल आणि दुसरं मुंडे साहेबांचं असेल असं तिथल्या एका ग्रामस्थांनी सांगितलं. आणि त्यानंतर
त्यानंतर जे सरपंच आहेत त्या गावचे, ते सरपंच कुठल्या तरी एका साहेबाला भेटायला गेले आणि नंतर तिकडनं आल्यानंतर ते म्हणाले की इकडे छत्रपतींचं स्मारक बसणार नाही. म्हणजे हे ते जे छोटं स्मारक आहे ते बसवण्याच्या आधीची ही गोष्ट तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलेली आहे. याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का? नाही, मी त्याच्याबद्दल माहिती घेतली. तर माझं एकच मत आहे, मी जे तुम्हाला सांगतोय ना की सरळ माझं ह्या भूमिकेवर मी स्पष्ट आहे, शिवाजी महाराजापेक्षा जगात काहीही मोठं नाही. त्यामुळे त्या सरपंचानेही त्या गोष्टीचा विचार करायला नाही पाहिजे की बाबा जिथं शिवाजी महाराज ज्या चबुतऱ्यावर बसले त्या चबुतऱ्यावर गोपीनाथ मुंडे साहेबाचा अधिकार नाही आहे. गोपीनाथ मुंडे साहेबाला तुम्ही दुसरीकडेच बसवलं पाहिजे, छत्रपती शिवरायांपाशी नाही बसवलं पाहिजे, या मताचा मी ठाम आहे. बरं, आता तिथे असं झाल्यानंतर म्हणजे त्याच इंटरव्ह्यूमध्ये NDTVचा तो इंटरव्ह्यू मी तुम्हाला पाठवतो किंवा तुम्ही बघितला असेल, तिथं ते ग्रामस्थ जे आहेत ते सांगतात की छत्रपतींचं जे स्मारक इथं ह्या ठिकाणी जे बसलेलं होतं ते दुसरीकडे बसवायचा सल्ला आम्हाला दिला आणि आम्हाला एका गल्लीमध्ये जागा दिली. एव्हाना ते असं देखील म्हणतात की गावात एखादा जर का नवीन पाहुणा आला तर आपल्याला माहिती आहे म्हणून आपण तिथपर्यंत जाऊन बघू त्या गल्लीत बोळात, पण त्या माणसाला तो अख्खं गाव जरी फिरून आला तरी ते छत्रपतींचं स्मारक दिसणार नाही, अशी जागा सुचवण्यात आली होती सरपंचाकडनं, असं त्यांचं म्हणणं आहे. हे बरोबर आहे का? काय वाटतं तुम्हाला? हे बरोबरच असणार आहे ना. ज्या अर्थे छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बसवल्यानंतर तुम्ही म्हणताय की जागा बदला किंवा बसवायच्या अगोदर पण म्हणताय ही तर शिवाजी महाराज नको, हे चुकीचंच आहे ना. शिवाजी महाराज पाहिजेतच ना. आणि मी तर म्हणेल शिवाजी महाराज गावातल्या त्याच जागेवर पाहिजे जे गावाचं हृदय आहे. कारण शिवरायांपासून जी चेतना आणि प्रेरणा मिळते ना तिची बरोबरी होऊ शकत नाही या जगामध्ये. त्यामुळे ते तिथंच पाहिजे होतं आणि ते तिथंच झालंय. बरं, आता जो वाद त्या ठिकाणी झाला, हे सगळे प्रकरण झाले, त्यानंतर वाद झाला. या वादामध्ये त्या मला वाटतं संजीवनी नाव आहे त्यांचं, बरोबर? संजीवनी वाद, संजीवनी ताई. हां, तर त्या संजीवनी ताईंचे अक्षरशः कपडे फाडण्यात आले. इथपर्यंतचा हा वाद जो आहे, हा वाद कशा पद्धतीनं निर्माण झाला? का इथपर्यंत ही टोकाची भूमिका घेण्यात आली? मला जेवढी प्राथमिक माहिती आहे, कारण आपण प्रत्यक्ष तिथं नव्हतो, घटनेच्या वेळेस नव्हता तुम्ही, पण आपण सांगितलं असेल तुम्हाला, संजीवनी जेवढी ताई माहिती तुमच्या- ऐकलं, ताईला विचारलंय, आजूबाजूत गावात विचारलंय, त्या सर्वजणांचं म्हणणं असं आलं की ताईंनी त्यांनी हे तिथं स्मारक बसू देणार नाही म्हणून ते न सांगता बसवलंय. आणि बसवल्यानंतर त्यांच्यात चर्चा संवाद झाला. हे पण लोक ताई हे पण लोक तयार झाले होते, परंतु नंतर ते निघताना परत काहीतरी घोषणाबाजी झाली. म्हणजे जे स्पॉट होता तिथून अशी घोषणाबाजी केली की मी जातीवादक नाही म्हणून त्या विषयावर मी बोलत नाही, पण जी घोषणाबाजी केली तिथून पुढं मग ते ताईंना त्यांना पण हार्ड झालं आणि ताईंनी त्यांनी ती भूमिका घेतली की आज माझा राजा इथं बसलाय आणि तो इथेच राहणार, इथून हटणार नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळ्या हळूहळू पडसाद उमटत त्यांनी एवढी महाराष्ट्राला लाजिरवाणी वाटण एवढी दुर्दैवी घटना केली. 350 वर्षापूर्वी ज्या महाराजाने स्त्रीकडे वाईट नजरेने बघणाऱ्या पाटलाचा चौरंगा केला होता, आज त्या महाराजाचं संरक्षण करताना, महाराजांची रक्षा करताना माझ्या बहिणीचे जर अशी हाल होत असतील तर हे महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. कुठल्याही लोकांना याच्यात मारहाण महिलांमध्ये झाली की मारहाण होत असताना काही पुरुष मंडळींचा यामध्ये सहभाग होता? काय माहिती आहे तुमच्याकडे? माझ्याकडे अशी माहिती आली की पहिले महिलांनी ताईला मारले आणि ज्यावेळेस 4-2 ताईचे जे भाऊ जवळचे लोक येत होते त्यांना पोलिसांनी दाबलं आणि त्याच्यानंतर काही पुरुषांनी पण ताईला मारले अशी पूर्णतः माहिती आहे. म्हणजे पुरुषांनी देखील त्यांच्यावरती हात उचललाय. बरं, आता पुरुष मंडळींचं असं म्हणणं आहे की आम्ही ते सरपंचाचं देखील बाईट मी पब्लिश केलेलं आहे चॅनलवरती, त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आमचा काही सहभाग नाही, आम्ही लांब होतो, महिलांमध्ये तो सगळा प्रकार झाला, भांडणाचा, एकमेकांशी हातापाई जी झाली ती महिलांमध्ये झाली. तेव्हा तो आणखी एक प्रश्न सरपंचांनी असा उपस्थित केला त्या ठिकाणी की ते कपडे तिने स्वतःच फाडले की दुसऱ्या कोणी फाडले मला माहिती नाही. याबद्दल तुमचं मत काय? याच्यातच उत्तर आलं राव, त्यांना माहिती नाही म्हणताय तिथंच ते चुकीचे दिसतंय ना. पण ते असंही म्हणतात की ती कपडे तिने स्वतः फाडले की दुसरी कोणी फाडले. तुमचे कपडे पाठीमागच्या साईडने तुम्ही फाडून दाखवा बरं. बरोबर, कोणी फाडले हे नाही म्हणायचं ना, ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे, पण माझे कपडे मी इथं कसे फाडणार आहे? दाखवा ना फाडून, तुम्ही तुमचे दाखवा. होत नाही, फाडता येत नाही. तिथं काही ना काही घडलंच ना. आणि हे बघा, महाराष्ट्रात कुठली स्त्री स्वतःची इज्जत घालून घेणार नाही, ही वस्तुस्थिती बरोबर आहे. हो, आणि किती जरी वध कंडिशन असली तरी
कुठलीही स्त्री अशा पद्धतीचं नाहीच हे करणार. आणि ती स्त्री शिवाजी महाराजांच्या नावावर लढत होती, त्याच्यामुळं आम्ही ताईच्या बाजूनी आहोत. आणि आम्ही हे नाही म्हणणार की ती कुठली जात दोषी आहे. त्या विचाराला ज्यांनी हे कार्यकृत्य केलंय त्या ठराविक लोकांवरच शिक्षा व्हायला पाहिजे, कुठल्या जातीला दोषी धरलं नाही पाहिजे. अगदी बरोबर. आणि यांच्या मागे जर कोणी षडयंत्र करत असेल त्यांनाही दोष दिला पाहिजे. परंतु कुठल्याही ह्या परिस्थितीतून, ह्या दोन झालेल्या घटनेतून दोन समाजात जातीवाद लागण असं कोणीही वाक्य बोललं नाही पाहिजे. मी या मताचा आहे. बरोबर. आता हा सगळा प्रकार झाला त्यानंतर तिथे चिखला या गावामध्ये प्रचंड द्वेष एकमेकांच्या विरोधात हा भरला गेला, जी गेली कित्येक वर्ष ते गाव एकोप्याने नांदत होतं. आता तिथल्या काही ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केली त्यावेळेस ते असं सांगतात की मागच्या 30-35 वर्षात आमच्याकडे असं काहीच नव्हतं. आम्ही तेथील OBC समाजाच्या कार्यक्रमात आम्ही एका दिलाने जात होतो, ते आमच्याकडे येत होते आणि सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. परंतु ज्या वेळेस पुतळा बसवण्याचा प्रश्न उपस्थित झाला त्यावेळेस कुठल्याही ज्येष्ठ मंडळींना यामध्ये इन्क्ल्यूड करण्यात आलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य त्यांचं हे होतं की यामध्ये ज्येष्ठ मंडळी नव्हते, सगळे 25-30 वयोगटातले पोरटोरं होते आणि त्यांनी मिळून हा सगळा धिंगाणा केलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय? आता तुमच्यासोबतही खूप सारी मंडळी, खूप सारी मुलं हे यंगस्टर्स आहेत, 35-30 वर्षातल्या गटातले आहेत, 25 ते 30 गटातले आहेत. तर यांच्याबद्दल त्या व्यक्तीने केलेलं वाक्य की बाबा तिकडे ज्येष्ठ मंडळी नव्हते, ज्येष्ठ मंडळी जर का असते तर कदाचित त्या सगळ्या गोष्टींवरती अंकुश मिळवता आला असता आणि ह्या मारहाणीपर्यंत घटना पोहोचल्या नसत्या. हे बघा, विषय असा आहे, आपण आतापर्यंतचा इतिहास बघा, 25 ते 35, 20 ते 35 या वयोगटातीलच लोक कुठल्याही कार्यात पुढं होऊन करतात. त्यामुळे ते कार्य शिवरायांचं स्मारक बसवण्यासाठी अर्थातच 25-30 या वयोगटातीलच सर्व तरुण समोर आलेले आहेत आणि त्यांनी ते कार्य केलं होतं. ते कार्य झाल्यानंतर हा वादविवाद होता व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा पुतळा बसलाय तर त्याला उठवायची हिमाकत कोणी केली नाही पाहिजे असं म्हणणं. माझं स्पष्ट मत आहे. कारण हा महाराष्ट्र ज्यांचा आहे, ज्या शिवरायांचा आहे, त्या शिवरायांना किंवा कुठल्याही महापुरुषांना एकदा स्थापन केल्यानंतर विरोध करण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, आता प्रशासनाने याच्यातून एक शिकलं पाहिजे, सरकारने एक शिकलं पाहिजे. स्मारक बसवण्यासाठी ज्या मान्यता लागतात त्या आपण म्हणजे स्लोप केल्या पाहिजेत. जसं की स्थानिक ग्रामपंचायतचा ठराव, समिती गठीत करणं, त्याच्या सुरक्षेच्या उपाययोजना काय आहेत, त्या पोलीस स्टेशनची NOC आणि महसूलची NOC आणि जे तुम्हाला कला संग्रहालयाचं जे हे लागतंय की बाबा त्या स्मारकाची मजबूती, क्वालिटी काय आहे, त्याचे कितपत त्याची देखरेख होईल, यासाठी प्रत्येक तहसीलला एक कला संग्रहालयाचा जो अधिकारी तो नेमवला पाहिजे, जेणेकरून हे जे प्रकार घडत आहे हे घडणार नाहीत आणि छत्रपती शिवराय असतील, 18 पगड जातीच्या सर्व महापुरुषांचं एकदम दिमाखात आणि आनंदात अनावरण होत राहील. आणि काही लोकांनी प्रश्न विचारले, म्हणजे आत्ताच मी मीडियाचे एक बाईट बघितल्या, ते काय ब्रॉडकास्ट असते ते, की बुवा त्यांनी ते बघितल्या मी, तर ते म्हटले की शिवरायांना रात्रीतून बसवण्याचा काय गरज, शिवरायांना दिवसा बसवलं पाहिजे. मी त्या लक्ष्मण हाकेला एकच सांगेल, बाबा माझा बाप छत्रपती शिवराय रात्री पण मोहिमा करत होता, अमावस्याला पण करत होता, दिवसा पण करत होता आणि मी माझ्या राजाला रात्री बी बसू शकतो, दिवसाही बसू शकतो आणि केव्हाही बसू शकतो. तुम्हाला मिरच्या लागण्याचं काही कारण नाही. आणि हाके साहेब, तुम्ही आज जी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करताय हिला कुठंतरी का जातीवाद वाढवायचाच ठरवलं, हे कुठंतरी थांबवा. कारण शिवराय रात्री बसू नका असं म्हणण्याचा अधिकार या महाराष्ट्रात कुणालाही नाही आहे. आणि मी आजही छातीठोकपणे सांगतो, माझं कार्य आत्ता फक्त 513 झालेत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात छत्रपती शिवराय बसतील आणि ज्याही महापुरुषांची त्या गावात मागणी येईल त्याही महापुरुषांना मी बसवणार आहे. कुणी रात्री बसू नका म्हणलं तरी बसवणार आणि कुणी दिवसा बसू नका म्हणलं तरी बसवणार आहे.